आता आपण तर नेहमीच मजा करतो. आपलं काय, आपण हॉस्टेलमध्ये राहणार तू ना, त्यातल्या त्याच श्रीमंत बापाचे पोरं. आपल्या वडिलांना त्याच्या कामातून वेळ नसतो आणि त्यातून ती वेळ तर काढू शकत नाही. मग काय करा, एन्जॉय नाही का? ते ना आपल्या संस्कार आहे ते, म्हणून तर आपण एन्जॉय करतो. हो, एवढं मात्र खरं. आणि आपल्याला सुद्धा ती सवय एन्जॉय. अरे मॅक, आम्ही तर पृथ्वीला नाही बोलवलं. आता दोघांना बोलवलं ना, आता मोबाईल लावला, इकडे आहे निघाली, इथे दिसले. अरे यार, ते येऊन तरी काय फायदा का? अरे यार, लाईफ हे एन्जॉय करण्यासाठी असतं. आणि पार्टी मधली ड्रिंक स्मोकिंग आली, ते दोघे साध्या सिगरेटला हात सुद्धा लावत नाही. विदाउट ड्रिंक स्मोकिंग पार्टी कशी होणार यार? खरं आहे, पण आज ना मी त्यांना ड्रिंक करायला लावणार तुला म्हणतो बघ. इट्स इम्पॉसिबल. आणि खरंच करून दाखवेल का? तर नेक्स्ट पार्टी माझ्याकडून. नक्की नक्की. मोनिका, मॅक कधी पैसे हरत नाही. ठीक आहे ना, आधी पैसे जिंकून दाखवा आणि मग पार्टी घ्या. डन. पण त्या सोनियाचं काय? हो यार, त्या पकोबाचं खरंच खूप आवड. छोड ना यार, खेळू दे ती. हाय फ्रेंड्स. अरे एवढा उशीर? अरे असा झाला उशीर. आणि ती सोनिया कुठे आहे? नो आयडिया यार, आम्हाला वाटलं की आली असेल. चला येईल ती. कम ऑन एन्जॉय द पार्टी. इज इट? अरे हो, मी विसरलोच की तुम्हाला आमच्या पार्टीतलं काहीच चालत नाही, नाही का? तुम्ही कसे सभ्य मुलं. तसं नाही रे दीपक, आम्हाला नाही आवडत ड्रिंक करायला. मला माहितीच नाही. चला तुमच्यासाठी दूध मागवतो. नको रे मजा घेऊस. अगं मजा कसली, त्यांना आपल्या पार्टीतलं काहीच चालत नाही. ते हाऊ कॅन एन्जॉय यार. अरे नसू द्या ना, आम्ही बसू तुमच्याजवळ. हो रे, आम्ही बसू तुमच्यात, पण काहीच घेणार नाही हा. ओके? अरे पण असं आम्हाला बरोबर वाटेल का? अरे हे ड्रिंक माणसाला सुख दुःखात उपयोगी पडते. माणसाचे दुःख कमी करते आणि सुख वाढवते, आणि असल्या पार्ट्यांमध्ये सुखाची भर घालते. हो यार, खरंच. आणि तुम्ही असे आहात की? हो रे, जग कुठे जात आहे आणि तुम्ही कुठे आहात? कम ऑन यार, एन्जॉय. मोनिका, जग कुठे जाऊ, आम्ही आहोत तिथे खूप चांगले आहोत. आणि राहिली सुखदुःखाची गोष्ट, तर सुखात आनंदाने सामील होऊन आणि दुःखात सहभागी होऊन दुःख कमी करता येतं ग. पण तुम्ही पिणारे असतात ना, तुम्हाला फक्त पिण्याचा बहाणा पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, हाच बहाणा एक दिवस आपलं आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतो. हा बस करते, तुला काय नाही तुमची मजा. आधी ड्रिंक कर, मग तुला करतो ड्रिंक. आम्ही तुझा काय विचार आहे? मला आवडेल नाही घ्यायला, पण नाही आम्ही अरे यांच्या बोलण्याला बळी पडू नकोस. अरे आयुष्याची बर्बादी आहे, बर्बादी. तुझं खरं आहे, पण काय आम्ही? अरे यार रिलॅक्स. आणि तू काय केव्हाचं लेक्चर देतोस? तू जरा शांत राहा. अमित, तुला सांगतो, तुझी जर इच्छा असेल ना, तर तू नक्की ड्रिंक कर. अरे हृदयात बसलेल्या गावाचे औषध आहे हे. होय अमित, तुला सोडून गेलेला, तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे करून गेलेल्या सगळ्याला विसरण्यासाठी हाच चांगला. मॅक, दीप, काय चालवलंय तुम्ही हे? पृथ्वी, तू शांत राहा. अमित, तुझं दुःख तुलाच माहिती आहे. बघ तू विसरायचं की काय विचार करतोय अमित? कमॉन या. हो रे अमित, घे तो ग्लास आणि ड्रिंक यार. नाही अमित. कमॉन अमित. घे रे अमित. नाही अमित, प्लीज. नाही पृथ्वी, आज तू मला थांबू शकत नाही. आज मला त्या धोकेबाजीला विसरायचं आहे. अरे पण मग हाच उपाय काही मला माहित नाही. अमित, हाय. अमित, तुम्ही याला दारू पाजली का? कमान सोनिया. अरे पण तो कधीच घेत नाही रे. सोड ना सोनिया, रेसीच्या दुकानातून बाहेर निघेल बेचारा. अरे दारू पिल्याने दुःख कमी झालं असतं तर जगात दुःख शिल्लक राहिलं नसतं. आणि तू नाही पिलास. सोनिया, आणि तू याला अडवी नाही शकलास का? अगं मी खूप प्रयत्न केला, पण यांनी नाही ऐकलं. आणि या तिघांनी खूप कन्व्हिन्स केलं ग. आम्ही त्याला फक्त घे म्हटली आणि त्याने ड्रिंक घेतली. आम्ही आमच्या हाताने नाही पाजली. अगं पण तू त्याला आग्रह केलास कशाला? तू तर एक मुलगी आहेस ना. एक मुलगी असून असं वागणं कसं जमतं का तुला? स्त्री जातीवर कलंक आहेस तू, कलंक. अगं स्त्री म्हणजे माता, दयेचा, प्रेमाचा सागर. आणि तू हे असं वागतेस. आणि तुम्ही मुलं स्वतः तर पिताच, पण इतरांनाही पाजता आणि असल्या घाणेरड्या सवयी लावून घेता. आपल्या आई वडिलांना फसवता आणि स्वतःचं आरोग्य सुद्धा धोक्यात घालता. अरे ही मजा नाही, एन्जॉय नाही. भविष्याचा अंधकार आहे, अंधकार. हा अंधकार, पण त्याचं तुम्हाला काय? कितीही सांगितलं तरी फायदा नाही. तुम्ही श्रीमंत बाबाची बिघडलेली पोरं. फक्त पैसा कसा उधळायचा ना, एवढंच तुम्हाला कळतं. पण जरा या तुमच्या आयुष्यातून वेळ काढून पहा, समाजात डोकावून पहा, गरिबांचे काय हाल असतात. अरे जेवढा पैसा तुम्ही या दारू सिगारेट मध्ये उडवता ना, तेवढ्या पैशात त्यांचं दुर्वेळचं जेवण होतं. कधी विचार केला तसा आपल्या समाजाचा, गरिबांचा? निदान स्वतःच्या आई वडिलांचा तरी काय वाटेल त्यांना तुम्हाला या असल्या अवस्थेत बघून?
किती अपेक्षा असते त्यांच्या तुमच्याकडून. त्यांनी एवढ्या दूर तुम्हाला शिक्षणाकरता पाठवलं आणि त्याचा तुम्ही गैरफायदा घेतला. अरे त्यांनी तुमच्या हातात एवढ्या विश्वासाने पैसा दिला आणि त्याचाच तुम्ही विश्वासघात करता. किमान स्वतःच्या भविष्याचा, आरोग्याचा तरी विचार करा. स्वतः तर पिताच पण आम्हीसारख्या मुलांना सुद्धा असल्या मार्गावर जाण्यास प्रवृत्त करता. ही आहे तुमची मैत्री, तुमची मस्ती, तुमचा एन्जॉय. माझ्या बोलण्याचा कंटाळा येतो नाही का? पण स्वतः आरशासमोर उभं राहा आणि विचारा आपल्याच प्रतिबिंबाला की आपण काय करतोय म्हणून. जाऊ दे सोनिया, यांना काही सांगून फायदा नाही. यांना काही सांगणं म्हणजे गाढवासमोर गीता वाचण्याप्रमाणे होईल. अरे आम्ही तुझे बुक, अरे झोपलायस का? तुझ्या आईबाबांना बोलवू का? नको, मग आपण डॉक्टरांना. बर, मी प्रथम सोनियाला फोन लावतो ना. हॅलो सोनिया, अगं अमितची प्रकृती खूप बिघडली आहे ग. हो, त्याला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. हो, तू लवकर ये. हो, मी डॉक्टरांना फोन लावतो, पण तू लवकर ये. हो. हॅलो डॉक्टर, मी पृथ्वी बोलतोय. माझ्या मित्राची प्रकृती खूप खराब आहे आणि मी इथे एकटाच असल्याने त्याला क्लिनिक पर्यंत आणू शकणार नाही. तर आपण आपल्या क्लिनिकची ॲम्ब्युलन्स पाठवू शकता का? हो, फार चांगलं होईल. हो, पत्ता घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गव्हर्नमेंट बॉईज हॉस्टेल. हो प्लीज प्लीज. हो, थँक्यू मॅम. यस मॅम, मी पृथ्वी 10 मिनिटापूर्वी आपल्याला फोन केला होता. माझ्या मित्राची प्रकृती खूप खराब आहे. ओके ओके, चला. पृथ्वी, त्याचं वय किती असेल? 22-23 वर्ष असेल. सिस्टर, हे झालं की इंजेक्शन द्या. डॉक्टर, कशी आहे आमची तब्येत? ठीक आहे. पृथ्वी, अरे एवढी का भेटतो हा? तुम्हाला काही माहित आहे का? हो डॉक्टर, अमितला त्याची प्रेयसी सोडून गेल्याचं दुःख आहे. अमित यापूर्वी पीत नव्हता, पण एक दिवस या मॅटचा वाढदिवस होता आणि या सर्वांनी मिळून त्याला बळजबरीने घ्यायला लावली. त्या दिवशीपासून अमित घ्यायला लागला आणि घेता घेता व्यसनाधीन झाला आणि आज त्याची अशी अवस्था झाली आहे. आणि यांनी पिल्याने दुःख केलं होतं असंही सांगितलं. अरे तुमचं वय काय आणि तुम्ही काय करता? शिक्षणाचं वय आहे तुमचं आणि तुम्ही म्हणजे हे या व्यसनांना आनंद, मौज, मजा, एन्जॉय समजतात डॉक्टर. कसला एन्जॉय? अरे स्वतःचं अमित सारख्या चांगल्या मुलाचं आयुष्य व्यसनात बुडवून मृत्यूला आमंत्रण देताय तुम्ही. हा आहे तुमचा एन्जॉय? अरे प्रेयसीच्या दुःखात दारू पिऊन दुःख दूर होत नाही, पण मृत्यू मात्र नक्कीच जवळ येतो. तुम्ही तरुण मुलं अतिउत्साहात असे निर्णय घेता आणि स्वतःच्या जीवाला, आरोग्याला अंधकारमय करत आहात. तुमचे पॅरेंट्स तुम्हाला बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवतात, भरपूर पैसा पाठवतात आणि तुम्ही त्याचा असा गैरफायदा घेता. तुम्हाला माहित आहे अमितच्या लिव्हरवर सूज आलेली आहे आणि त्याला 4 ते 5 दिवस दवाखान्यात ऍडमिट राहावं लागेल. काय? होय,
आणि त्याच्या पॅरेंट्सला देखील बोलावं लागेल. पण डॉक्टर, काय वाटेल त्यांना ही अमितची असली अवस्था बघून? त्याला काही पर्याय नाही, पण त्याचे आणि त्याच्या मित्रांचे पराक्रम त्यांच्या पॅरेंट्सला माहित व्हायलाच पाहिजे. त्यांना ते देखील तेवढेच जबाबदार आहेत. आई वडील होय, ते कसे? ते तर त्यांच्या गावी आहेत ना. बरोबर आहे तुझं, पण पॅरेंट्सनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवून भरपूर पैसा पाठवून त्यांना बाहेरगावी पाठवलं, पण त्यांच्यावर लक्ष मात्र ठेवलं नाही. आपले मुलं कॉलेज व्यतिरिक्त काय करतात काय नाही, पण पॅरेंट्स आपल्या व्यवसायात एवढे बिझी असतात की त्यांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. पॅरेंट्सनी तर मुलांसोबत मित्रासारखे राहून त्यांचे करिअर घडवायला हवे. पण मॅडम, त्यांना काय माहित आपली मुलं बाहेर काय करतात म्हणून. बरोबर आहे तुझं, आणि म्हणूनच अशा व्यसनापासून दूर राहून, विशेष म्हणजे कोणालाही बळजबरीने अशा व्यसनांना बळी पाडू नये. व्हेरी गुड अमित, आता तू लवकर चांगला होशील. बघितलंस तुम्ही, पृथ्वी आणि सोनियाने वेळेवर दवाखान्यात आणलं म्हणून बरं झालं. सॉरी डॉक्टर, यापुढे मी कधी ड्रिंक करणार नाही आणि माझ्या मित्रांना सुद्धा करू देणार नाही. होय मॅम, मी सुद्धा. होय मॅम, माझं सुद्धा फार चुकलं. यापुढे मी सुद्धा एक मुलगी म्हणूनच जगेल. आणि सोनिया, त्या दिवशी तू जे बोलली होती ते खरंच होतं यार. यापुढे आम्ही असं वाईट कृत्य कधीही करणार नाही. हो, आपण सर्व अशी प्रतिज्ञा घेऊया की आजपासून. थांबा, आपण सर्वजण अशी प्रतिज्ञा घेऊया की यापुढे अशी चूक आम्ही पुन्हा करणार नाही. अंकल. होय पृथ्वी. सोनिया, थँक्यू बेटा, तुम्ही वेळेवर आम्हाला दवाखान्यात आणलं आणि खूप चांगलं काम केलं. म्हणजे काय झालं असतं काही सांगता येत. हे आमचं कर्तव्यच आहे ना. तुम्ही मुलांनी असं चांगलं वागायचं ठरवलं तर खरंच एक दिवस तुम्ही तुमच्या यशाची शिखर नक्कीच गाठाल आणि समाजात व्यसनमुक्ती होऊन व्यसनात बुडलेले लाखो तरुण यातून बाहेर पडतील. आम्ही सर्व अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही यानंतर कधीच व्यसनासाठी कुणालाही प्रवृत्त करणार नाही आणि व्यसनाच्या पिढ्या अडकलेल्या तरुणांना व व्यक्तींना व्यसनापासून दूर करू.